रंगगंध कलासक्त न्यास 40गाव तर्फे आयोजित स्वर्गीय पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती अभिवादन स्पर्धेच्या या अंतिम फेरीत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मलकापूर अकोला शाखा सविनय सादर करीत आहे महाकवी कालिदास रचित अजरामर संस्कृत महाकाव्य मेघदूते संक्षिप्त गद्य पद्य आविष्करण। या आविष्करणासाठी आम्ही प्रसिद्ध कवयित्री श्रीमती शांता शेळके यांच्या महाकवी श्री कालिदासाचे मेघदूत आणि कालिदास साहित्याचे अभ्यासक व संशोधक डॉक्टर S.V. भावे यांच्या ग्रंथांचा आधार घेतला आहे। तसेच या प्रवास वर्णनात आलेल्या विविध स्थळांचा वर्तमान संदर्भ आम्ही या संहितेत समाविष्ट केला आहे। गद्य लेखन व दिग्दर्शन डॉक्टर सुमेधा हर्षे यांचे आहे। अभिवाचन कलावंत आहेत मी डॉक्टर शिरीन देशमुख व डॉक्टर सुमेधा हर्षे। मेघदूत या खंडकाव्याचा नायक आहे कुबेर सेवक यक्ष। त्याचा नुकताच विवाह झाला आहे आणि त्याच्या हातून एक चूक घडते आणि त्या चुकीची शिक्षा म्हणून कुबेर त्याला अलका नगरी म्हणजे हिमालयावर स्थित असलेली जी एक अलका नगरी होती त्या नगरीतून निर्वासित करतो। निर्वासित झालेला तो यक्ष रामगिरी पर्वतावर म्हणजे रामटेक जे आहे नागपूर जवळचं तिथे वास्तव्याला येतो आणि काही काळ सरल्यानंतर जेव्हा आषाढ महिना येतो तेव्हा तो आपल्या प्रिय पत्नीच्या आठवणीत व्याकुळ होतो आणि विरहाग्नी जळू लागतो। पण आपल्या मनीची ही व्यथा तो आपल्या प्रिय पत्नीपर्यंत कशी पोहोचवणार? कारण एवढ्या योजनांचं अंतर कोणता संदेशवाहक म्हणजे दूत पारू शकणार। आणि या विवंचनेत असतानाच त्याला रामगिरी पर्वतावरून एक महाकाय असा मेघ म्हणजे जलद मार्गक्रमण करत असताना दिसतो आणि याच मेघाला आपला संदेशवाहक म्हणजे दूत बनवावं असा जगावेगळा आणि अद्भुत विचार यक्षाच्या मनात येतो आणि मेघ सुद्धा यक्षाची विनंती मान्य करतो। तर यक्षाने मेघाला रामगिरी पर्वत ते अलका नगरी पर्यंतचा जो मार्ग विदित केला आहे त्याचंच रसभरीत अलंकृत प्रवास वर्णन म्हणजे महाकवी कालिदासांचं संदेश काव्य मेघदूत। तर सादर करीत आहोत मेघदूतवर आधारित गद्य पद्य संहिता मेघ प्रवसन प्रवास एका मेघाचा। आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुं वक्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयं ददर्श। आषाढाच्या पहिल्याच दिवशी गजाप्रमाणे महाकाय अशा वर्षा मेघाला बघून त्याला आपला संदेशवाहक बनवून आणि आपल्या प्रिय पत्नीसाठी प्रेम संदेश देऊन यक्ष मेघाला मार्ग विदित करण्यास प्रारंभ करतो। मंद मंद तुला वाहून नेईल वारा जेव्हा आपल्या संगे दावे घालील सखा जीवाचा चातक गाईल अति अनुरागी। गर्भधारणा क्षण आठवणी जुळतील गगनी बलाकमाला नयन सुखद तुझ नभी पाहता सादर होती तव सेवेला। मेघा तुला मंद वारा वाहून द्यायला उत्सुक आहे। अनेक शुभ संकेत मिळत आहेत। तुझ्या स्वागतासाठी चातक आर्ततेने अनुरागाने गायला लागलाय आणि बलाकमाला मिलनोत्सव जवळ आलाय हे जाणवून हर्षभरीत होऊन तुझ्या दर्शनासाठी आकाशात जमा झाले। तेव्हा मित्रा सगळंच अनुकूल असल्याने हीच योग्य वेळ आहे म्हणून तू त्वरेने आता इथून प्रस्थान करावेस। जिथे उतरणी वरी उमटली श्रीरामांची वंद्य पावले शैल सखा तो भेटताच त्या आलिंगनले प्रेम बदलिले। प्रदीर्घ विरहानंतर घडता मित्र भेटीचा हृदय सोहळा उष्ण आसवे गाळून दावी सख्य भावतो गाढ आपुला। मित्रा रामगिरी पर्वतावर प्रभू श्रीरामांची मंगल पदचिन्हे उमटलेली आहे आणि अशा पावन रामगिरी पर्वताला म्हणजे तुझ्या मित्राला तू आलिंगन दे। प्रदीर्घ विरहानंतर झालेला तुम्हा जिवलग मित्रांच्या भेटीचा हा नृत्य सोहळा तुझ्या उष्ण अश्रूंचा शिरकाव केल्याशिवाय कसा पूर्ण होणार? तुझ्या प्रयाणा मार्ग सोयीचा आता सांगतो ऐक धनारे श्रवण योग्य संदेश मागती कथितो तोही ऐकून घे। जाता जाता श्रमशील तेव्हा गिरिशिखरांवर क्षण टेकावे जरा क्षीणता येता सखया विमल तळ्यांचे पाणी प्यावे। मेघा तुला जाण्यासाठी अत्यंत सोयीचा असा मार्ग मी विदित करतो पण या प्रवासात इतक्या योजनांचे अंतर पार करताना तू थकशील तेव्हा तू वाटेत येणाऱ्या विविध गिरिशिखरांवर काही क्षण विश्राम कर। तुला जर शक्तीहीन वाटायला लागलं तर वाटेत येणाऱ्या नद्यांचे जलप्राशन कर। मार्गात तुला मालभूमी लागेल जिथे विपुल प्रमाणात शेती होते। इथल्या नांगरलेल्या शेतांमधल्या मातीचा इतका सुंदर मृदगंध येतो की त्याने तुझे घाणे प्रिय संतुष्ट होते। इथल्या ग्रामीण स्त्रिया तुझ्याकडे प्रेम भरल्या नजरेने बघतील कारण त्यांचं सर्व आयुष्य तुझ्यावर अवलंबून आहे। मेघा ते तुझं स्वागत करतील
त्याबद्दल कृतज्ञता म्हणून तू तिथे तुझ्या वर्षावाने त्यांना संतुष्ट कर. मालभूमी म्हणजे आत्ताचं मोहदा जे छत्तीसगड मध्ये स्थित आहे. तिथून तू थोडं उत्तरेकडे वळ आणि नंतर पश्चिमेकडे मार्गस्थ हो. मार्गात तुला आम्रकूट म्हणजेच अमरकंटकचा पर्वत लागेल, जो तुझ्या स्वागतासाठी सतून सिद्ध असेल. आम्रकूट म्हणजे अमरकंटक, जो मध्य प्रदेशात स्थित आहे आणि जिथून नर्मदा नदी उगम पावते. जलवर्षावे विजली वळवे आम्रकूट स्वागतास सजला, निज शिखरांवर देईल आश्रयश प्रवास शहऱ्या मेघात भिजला. सख्या, मार्गात वनात लागलेल्या वळव्यांना विसरून शांत झालेला तू काही क्षण तिथे विसावा घे. तू त्याला प्रदीर्घ काळापासून उपकृत केले आहेस, तू तुझा सन्मानच करेल. आम्रकूट पर्वतावर विपुल प्रमाणात आमराई आहे आणि पिकलेल्या पीतवर्णी आम्रफळांनी सजलेल्या त्या आमरायांमुळे तो पर्वत तुला वरून पिवळसर रंगाचा दिसेल. बघशील खडकांमध्ये फाटणी रेवा वाहे विंध्य तळाशी, काळ्या देहांवर हत्तीच्या शुभ्र रेखी जणकी नक्षी. मित्रा, तदनंतर मार्गात तुला रेवा म्हणजे नर्मदा नदी लागेल. मोठमोठ्या शीलखंडांना टक्कर देऊन विंध्य पर्वत शृंखलेच्या पायथ्याशी ती वाहते. ती तुला हत्तींच्या काळ्या तुळतुळीत पाठीवर पांढऱ्या रंगाच्या खऱ्या मातीने चितारलेल्या नक्षीकामातल्या रेघांप्रमाणे दिसेल. विंध्य पर्वत शृंखला ही गुजरात ते छत्तीसगड पर्यंत विस्तारलेली आहे. नर्मदेच्या किनाऱ्यावर आणि जलप्रवाहाच्या मध्ये विपुल प्रमाणात जांभूळवने आहे. ते तिच्या प्रवाहाला अडचण निर्माण करतात आणि त्यामुळे तिचा प्रवाह संथ होतो. विंध्याचल प्रदेशात महाकाय जंगली हत्ती मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यांच्या मस्तकातून मध टपकत राहतो आणि जेव्हा हे हत्ती जलक्रीडा करतात ना, तेव्हा तो मध नर्मदा जलात मिसळून तिला सुगंधित करतो. त्यामुळे अशा संथ प्रवाहातले सुगंधी जल तू अवश्य प्राशन कर. त्यामुळे तू पुन्हा शक्तिशाली होशील, जलभाराने जड होशील. वारा तुला विचलित करू शकणार नाही, तुला भरकटवू शकणार नाही. सख्या, तिथे जागोजागी तुला कदंब वृक्ष हरित आणि पीतवर्णी फुलांनी बहरलेले दिसतील आणि ते बघून हर्षभरित झालेले मयूर कृतज्ञता म्हणून तुला मार्ग दाखवतील. चातक पक्षी तुझे अमृतासम जलबिंदू प्राशन करतील आणि तुझ्या मेघगर्जनेने दचकून प्रेमिका आपल्या प्रेमींना आलिंगन देतील. त्यांच्या बाहुपाशात शिरतील आणि प्रेमीजनांना स्वर्ग सुखाची प्राप्ती होईल. पर्वतांवर बहरलेल्या अर्जुन पुष्पांच्या सुगंधाने आणि मोरांच्या केकावलीने मोहित होऊन तू तिथेच रेंगाशील. तिथून लवकरच पुढे मार्गक्रमण करशील की नाही याबद्दल मला शंकाच आहे. म्हणून मित्रा, तू त्वरेने तिथून मार्गस्थ हो बरं का. मित्रा, तुझ्या आगमनाच्या केवळ चाहुलीमुळेच दशार्ण देशातील उपवनांमध्ये बहरलेल्या केतकीच्या म्हणजे केवड्याच्या पुष्पांमुळे जणू पीतक्रांतीच आली आहे असं भासेल. तिथल्या पुरातन मंदिरांमध्ये काक आणि इतर पक्षी आपली घरटी बनवण्यात मग्न होऊन जातील आणि परिपक्व अशा जांभूळ फळांनी लगडलेल्या वृक्षांमुळे तो प्रदेश श्याम रंगात रंगलेला दिसेल आणि काही काळाकरता तो देश हंसांचे प्रिय निवासस्थान सुद्धा होईल. दशार्ण देश हे मध्य प्रदेशातील एक प्राचीन भारतीय जनपद होते. त्याच दिशेला दिसेल तुझला नामवंत ती विदिशा नगरी, कामी जनांचे वांछित तेथे मिळेल रे मनी शंका न धरी. गरजून लहरी उठवून तीरी जळ चुंबाया लवशील जेव्हा, किंचित भुवया करून वाकड्या वेद्रावती तुझं पुरविल तेव्हा. मेघा, दशार्ण देशाची राजधानी विदिशा नगरी अत्यंत नावाजलेली आहे. तिच्या पूर्वेला वेद्रावती नदी वाहते, जिचे जल अत्यंत मधुर आहे. तिचा प्रवाह चंचल आहे आणि भ्रमर जसे फुलांमधला मध चाखून तृप्त होतात ना, त्याचप्रमाणे अशा लहरीयुक्त जलाला प्राशन करून तू ही कृतकृत्य होशील आणि तुझ्या रसिक मनालाही दिलासा मिळेल. वेद्रावती नदी म्हणजे आत्ताची बेतवा नदी. विदिशा नगरी समीप नीचेगिरी नावाचा पर्वत आहे. त्या गिरीवर तू जरासा विश्राम करावास. कदंब पुष्पांनी आच्छादलेला तो पर्वत बघून तुला असं वाटेल की तुझ्या मिलनामुळे तो पुलकित झाला आहे जण आणि तुझ्या स्पर्शाने पुष्परूपी शहारेच त्याच्या शाखांवरती उमललेले आहेत. निचई पर्वताला आता सांची पर्वत असं म्हणतात, जो मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यामध्ये आहे आणि बौद्ध स्तूपांकरिता प्रसिद्ध आहे. जरा विसावा घेऊन जाई रान नद्यांच्या तीरांवरून, इथे बहरल्या उद्यानातील कळ्या सुईच्या विजव सरींनी. कालांवरती घाम डवरला, कानांवरची कमळे सुकली, पुष्पे खुडत्या माळिणी सगळ्या सुख व सख्यातून धरून सावली.
मेघा, पुढे तुला वाटेत पहाडी प्रदेशातून वाहणाऱ्या अनेक नद्या मिळतील. त्यांच्या किनाऱ्यांवर जुई फुललेली फुलं दिसेल. तू जलवर्षावाने त्यांना तृप्त कर. तिथल्या बहरलेल्या उद्यानात माळणी जुईच्या तळ्यात पडत असतील. अतिउष्णामुळे त्यांच्या गालांवर धर्मविंदूंची दाटी झाली असते. त्यांनी त्यांच्या केश संभारात माळलेली पुष्पे देखील कोमेजलेली असते. तेव्हा तू तुझी शीतल छाया काही घटका त्यांच्यावर धर आणि त्यांच्याशी ओळख वाढव, मैत्री कर, जेणेकरून त्या सुखावतील. तदनंतर कसे तर तुला उत्तरेकडे जायला हवे, कारण रम्य अशी अलका नगरी तिथेच तर स्थित आहे. पण तू उज्जैनीकडे म्हणजेच पश्चिमेकडे वळ. या आड मार्गाने तू जावेस अशी माझी इच्छा आहे, कारण तिथले भव्य मनोहारी प्रासाद बघितल्याशिवाय तुझा हा प्रवास अपूर्णच राहील. पुढे जिच्या तीरावर विसावा घेत असलेल्या हंसपंक्ती मधुर स्वरात पूजन करत असतील अशी निर्विंध्य नदी प्रेमाने तुझे स्वागत करेल. तुला त्या हंसपंक्ती जणू गणिकांच्या कमनीय कमरेवर बांधलेल्या कागदीसारख्या, म्हणजे सोन्या चांदीने बनलेल्या आणि घुंगरांनी सुशोभित केलेल्या कंबरबंधाप्रमाणे भासतील. त्या हंसाचे मधुर कलरव तुला गणिकांच्या कंबरबंधातल्या त्या घुंगरांच्या झत्कारांची अनुभूती करून देते. तू त्या सरितेचा जणू प्रियकर आहेस आणि आपल्या प्रियकराला मोहवण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी एक प्रेमिका जशा विविध युक्त्या करते तसेच ही सरिता करेल. एक प्रेमळ कटाक्ष टाकेल. तू त्याचा संपूर्ण रसास्वाद घे. निर्विंध्य नदी म्हणजे आत्ताची नेवस नदी, जी मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात उगम पावून राजस्थानातील कालसिंध नदीबरोबर संगम करून चंबळ नदीत लुप्त होते. निर्विंध्य नदीनंतर तुला मार्गात सिंध नदी लागेल. ती तुला तिथे सौभाग्य मानते. तुझ्या दीर्घ वियोगात वियोगिनी बनल्याने तिचा रंग पिवळसर झालाय. ती सुटली आहे. तू तिच्यावर तुझी कृपादृष्टी टाक. तिला उपकृत कर. जलरूपी रसाचे तिला दान कर, जेणेकरून ती पुनश्च पूर्वीसारखी समृद्ध होईल. सिंध नदीचा उगम विदिशा नगरीत मालवा पठारावर होतो आणि जी यमुना नदीची शाखा आहे. मेघा, पुढे तुला मार्गात अवंती नगरी लागेल. उदयन वासव दत्ता प्रणयी कथा जिथले वृद्ध सांगती, अवंती सत्या प्रथम पोचुनी गाठ विशाला नगरी पुढची. स्वर्गी गेले त्यांनी आपले पुण्य देखले उणावल्यावर, ही नगरी जण उरल्या पुण्य स्वर्गखंड आणला भूवर. जिथे गावोगावच्या वृद्धांच्या तोंडी वत्स देशाचा राजा उदयन आणि प्रद्योताची प्रिय पुत्री वासवदत्ता यांची प्रेम कहाणी अजूनही सांगितल्या जाते, त्या अवंती नगरीत प्रथम पोहोचून तू नंतर विशाला नगरी म्हणजेच उज्जैनी नगरी गाठ. स्वर्गात गेलेल्यांचे पुण्य घटल्यावर जेव्हा ते जीव पृथ्वीवर जन्म घेतात, तेव्हा त्यांच्याबरोबर गाठीला असलेले पुण्यफळ म्हणून सोबत आणलेला स्वर्गाचा तुकडा म्हणजेच उज्जैनी नगरी आहे जणू. तू त्या नगरीत जाऊन स्वतःला कृतकृत्य कर. वैभवशाली अशा उज्जैनी नगरीचे सौंदर्य अवर्णनीय आहे. उज्जैनी ही क्षिप्रा नदीच्या तीरावर वसलेली आहे. क्षिप्रेवरून वाहणाऱ्या शीतल वायू लहरी उज्जैनीला प्रमुदित करतात. या उज्जैनी नगरीमध्ये मधुर असे सारस पक्ष्यांचे गुंजन पहाटकाली ऐकू येत असते. क्षिप्रा नदीवरील पहाटवारा हे गुंजन उज्जैनीच्या परिसरात सर्व दिशांना पसरवत असते. हा वारा फुललेल्या कमल पुष्पांमुळे सुगंधित झालेला असतो. एखादा प्रियकर जसा रती क्रीडेमुळे आपल्या स्त्रीला आलेली ग्लानी आपल्या लाघवी शब्दांनी नाहीशी करतो, तसाच हा विलक्षण पहाटवारा करतो. असा हा चतुर पवन तुलाही आनंददायीच ठरेल. उज्जैनीच्या वैभवाचे वर्णन करताना यक्ष म्हणलो, मणिमालातून हिरे जळविले अगणित जिथे शंख शिंपले, हरित तृणासह चमकती पासू किरण जयांचे धोती पागले. प्रवाळखंड ही विक्रीसाठी पेठांमधून जिथे मांडले, वैभव जिथले बघता वाटे सागरी केवळ जलत राहिले. उज्जैनीच्या बाजारपेठांमधून महारत्नांनी जळवलेले मोत्यांचे हार कोट्यवधीच्या संख्येने विक्रीस ठेवलेले दिसतील. अगणित शंख, शिंपले, प्रवाळ, पाचू तसेच कोट्यवधी कोवळ्यांचे दगडही विक्री करता मांडून ठेवलेले तुला दिसतील. एवढी सगळी रत्ने तिथे पाहून तुला असं वाटेल की समुद्रात आता केवळ पाणीच बाकी उरलंय की काय. मित्रा, या उज्जैनी नगरीत तुझं चांगलं स्वागत होईल. तिथले मयूर त्यांच्या मनोवेधक नृत्याने तुझं स्वागत करतील. उज्जैनीच्या लावण्यवती स्त्रिया स्नाना पश्चात सुगंधित धूपाने आपला विपुल केशसंभार सुकवत असतील आणि तो सुगंधित धूर महालाच्या गवाक्षातून बाहेर पडत असेल. तू त्या सुगंधित धुराला प्राशन कर, परिपृष्ट हो, बलवान हो, कारण तुझं शरीर हे धुरानेच तर बनलेलं आहे.
त्या प्रासादांमध्ये लावण्य लतिकांच्या पावलांना लावलेल्या रंगांच्या खुणा उमटलेल्या असतील. अशा या उज्जैनीची शोभा पाहत पाहत तू तुझ्या प्रवासाचा शीळ घालव. तुझी खिन्नता दूर होईल आणि प्रसन्न चित्ताने मग तू त्रिभुवनाचे गुरु भगवान महाकाल म्हणजेच महाकालेश्वराच्या पवित्र मंदिराकडे प्रस्थान कर. कंठ शिवाचा काय सावळा म्हणून गणित बघता सादर गौरीशाचे मंदिर गाठून दर्शन त्याचे घेई सत्वर. मित्रा, विष प्राशन केल्यामुळे झालेल्या शिवाच्या कंठाच्या रंगाचा तुझा रंग आहे आणि म्हणूनच तू शिवगणांना विशेष प्रिय आहेस. मंदिराच्या प्रांगणातच एक उद्यान आहे. जवळच गंधवती नदी वाहते. गंधवती नदी ही क्षिप्रा नदीची एक शाखा होती जी आता लुप्त झाली आहे. अंगराग मिसळले जयातून जल केलीस तव येता युवती गंधवतीच्या पराग मिश्रित वाऱ्याने उपवने डोलती. कमल परागांच्या सुवासांनी आणि जलविहारात रंगून गेलेल्या तरुणींच्या जलक्रीडेमुळे आणि त्यावेळी त्यांनी शरीराला लावलेले सुगंधित प्रसादन त्या जलात मिसळल्याने गंधवती नदी सुगंधित झाली आहे आणि त्यामुळे तिच्यावरून वाहणारे वारे सुद्धा सुगंधित झाले आहेत. या वाऱ्यांमुळे ज्या चंडीश्वराच्या मंदिरातील उद्यान कंपित झाले आहे अशा त्या मंदिरावर तू स्थिराव. मेघा, सूर्यास्तापर्यंत तू तिथे जरूर थांब, कारण तिथे महाकालची सायं पूजा मोठ्या जल्लोषात होते. तुलाही शिवाला प्रसन्न करण्याची चांगली संधी मिळेल. पूजा सुरू होताच तू मंद मंद गर्जना कर. तुझी गर्जना चौघड्या समभासेल आणि पूजेची रंगत वाढवेल. एक पवित्र कार्य तुझ्या हातून घडेल. तत्पश्चात तू महाकाय वृक्ष असलेल्या वनाला आच्छादून टाक आणि विशाला नगरीत अंधाऱ्या रात्री प्रेमिकांच्या घरी लपून छपून जाणाऱ्या प्रेयसींना तू विद्युल्लता संपवून मार्ग दाखव. पण तिथे तू बसू नकोस आणि त्या पापभीरू स्त्रियांना उगीच घाबरवू नकोस. विद्युल्लता संपवून श्रांत झाल्याने रात्री पारव्यांचे निवासस्थान असलेल्या घरांच्या वळसणीचा तू आसरा घे आणि वृषभकाल होता तिथून लवकर प्रस्थान कर. मेघा, त्यानंतर वाटेत तुला गंभीरा नदी लागली. तिच्या निर्मळ जलात तू तुझेच प्रतिबिंब पडलेलं बघशील. त्या सरितेच्या मासोळ्यांप्रमाणे चंचल अशा कटाक्षांना तू दुर्लक्षित करू नकोस. तिच्यावर कृपा कर. गंभीरा नदी म्हणजे आताची उटंगन नदी. तिचा उत्तर प्रदेशात यमुना नदीशी संगम होतो. तुझ्या सरींनी भिजली भूमी उच्च वासत्या होय सुगंधित. शीतळ वारा असा सेविता सुखावले गज करती गर्जित. रान उंबरावरी बाजल्या फळास तेरी अधिक पक्वता. मंद वागून सुखविले तुझ तू देवगिरीला जाया निघता. मेघा, तुझ्या जलवर्षावाले धरणी सुगंधित उच्छवास टाकते आहे आणि ज्याच्या सेवनामुळे हर्षाने हत्ती गर्जना करत आहे, ज्याच्यामुळे रान उंबरांच्या फळांना परिपक्वता येते, असा शीतल वायू देवगिरीकडे जाण्यास उत्सुक असलेल्या तुलाही प्रोत्साहित करेल. देवगिरीत ज्याचे वास्तव्य आहे अशा सूर्यासमान तेजस्वी असलेल्या शिवपुत्र कार्तिकेयावर तू पुष्पमेघ बनून आकाश गंगेच्या जलात भिजवलेल्या फुलांचा वर्षाव कर. देवगिरी म्हणजे आत्ताचे देवगड, जे उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात स्थित आहे आणि जिथे प्रसिद्ध असे कार्तिकेयाचे मंदिर आहे. मित्रा, कृष्णाचा श्यामल वर्ण चोरणारा तू जेव्हा पाणी पिण्यासाठी चर्मणवती नदीच्या पात्रावर उतरशील तेव्हा आकाश मार्गाने जाणारे सिद्ध खाली वाकून पाहत असतील. त्या अरुंद पात्रावर तू उतरलास की वरून बघणाऱ्या त्या सिद्धांना मध्यभागी टपोरा इंद्रनील मणी असलेला हा मोत्याचा सर पृथ्वीने परिधान केलेला आहे असे वाटत राहील. चर्मणवती नदी म्हणजे आत्ताची चंबळ नदी, जी मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातून वाहते. चर्मणवती नदी ओलांडून गेल्यावर तुला दशपूर नगर लागेल. दशपूर म्हणजे मध्य प्रदेशातील आत्ताचे मंदसौर. त्या नगरातल्या तरुणी तुझ्यावर अत्यंत कौतुकाने आपले नेत्र रोखतील. या तरुणींनी पापण्यावर करून बघितले की रंग शलाका मिसळून आलेले असते. त्या तरुणीचे डोळे चंचल आहेत, तेव्हा त्या युवती तुझ्याकडे आकर्षित होतील असेच रूप तू धारण कर. नंतर छायारूपाने ब्रह्मवर्त नावाच्या देशात तरंगत प्रवेश कर आणि क्षत्रियांच्या घनघोर युद्धाची आठवण करून देणाऱ्या त्या सुप्रसिद्ध कुरुक्षेत्रात जा. ज्याप्रमाणे तू तुझ्या जलधारांची कमलांवर दृष्टी करतोस त्याचप्रमाणे गांडी धनुष्यधारी अर्जुनाने येथे असंख्य तीक्ष्ण बाणांच्या साह्याने राजांच्या मुखांवर शरदृष्टी केली होती. अशा कुरुक्षेत्राचे निरीक्षण करत पुढे जा. ब्रह्मवर्त म्हणजे सरस्वती
आणि दृश्यवती या 2 नद्यांच्या मधला प्रदेश आहे आणि हा कुरुक्षेत्राच्या लगत आहे. आपल्या बांधवांवरील प्रेमामुळे कौरव पांडव युद्धातून मन काढून घेतल्यावर बलरामाने मनशांतीसाठी सरस्वतीच्या जलाचा आश्रय घेतला होता. त्याच सरस्वती नदीच्या जलाचे तू सेवन केल्यावर तुझाही अंतरात्मा निर्मळ होईल. फक्त रंगानेच काय, तर तू कृष्ण वर्णाचा राहशील. तिथून म्हणजे कुरुक्षेत्रावरून तू कनखल नावाच्या हरिद्वार जवळच्या तीर्थक्षेत्राकडे वळ. इथे जान्हवी म्हणजे गंगा हिमालयावरून खाली उतरलेली आहे. शुभ्र जलाचे तुषार उडवी त्या गंगेचे हे उगमस्थळ. कस्तुरी हरणे बसली ज्यांचा इथे शिळांना मादक परिमळ. श्रम घालविण्या हिमशैलांवर एकशील तू जलदा जेव्हा. नंदीने उघडून काढिया पंका समरे दिसशील तेव्हा. मेघा, पवित्र अशा गंगा नदीच्या उगम स्थानावरून मार्गक्रमण करत असताना थोडं झुकून जर तू गंगेचं जलप्राशन करायचा विचार करशील तर तुझी छाया आणि नदीचे मिलन होईल आणि ते गंगा यमुनेच्या पवित्र संगमाप्रमाणेच भासेल. इथे विश्राम करत असलेल्या कस्तुरी मृगांच्या गंधाने जिच्या किनाऱ्यावरच्या शिळाही सुगंधित झाल्या आहे त्या हिमशैलांवर तू थोडा काळ विश्राम कर. महादेवाच्या नदीने चिखल खणून काढावा तसा तू त्या धवल शिखरांवर भासशील. तिथल्या देवदार वृक्षांच्या वनात वडवा पेटलेला असेल. त्याच्या दाहाने वनगाईच्या पाठीवरचे केस जळले असतील. त्या दाहक अशा दावानलाला जलवर्षावाने तू शमव. मेघा, त्या हिमालय पर्वतावर क्रोधामुळे उडणारे शरव जर तुझ्यावर धावून आले आणि संतापाने तुझ्याशी युद्ध करण्यास सरसावले तर गारांचा वर्षाव करून तू त्यांची दाणादाण करून टाक. शरव हा हिंदू पुराणांमध्ये वर्णिलेला अंशतः सिंह व अंशतः पक्षी अशा रूपातला एक काल्पनिक प्राणी होता. संस्कृत साहित्यात वर्णन केल्याप्रमाणे 8 पाय असणारा हा प्राणी सिंह आणि हत्तीपेक्षाही सामर्थ्यवान होता, ज्याला शिवाचा अवतार मानले जाईल. हिमालयातील शिलांवर जागोजागी उमटलेल्या शिवाच्या पदचिन्हांवर झुकून तू प्रदक्षिणा घाल. कारण त्याच्या केवळ दर्शनाने सर्व पापांचं निवारण होतं आणि मोक्षाची प्राप्ती होते. तिथे वेणूच्या वनामध्ये वेणूंमध्ये वारा भरल्यामुळे बासुरीच्या नादासारखा मधुर नाद उत्पन्न होतो आणि किन्नर स्त्रिया त्रिपुर विजयाचं गाण गात असतात. तिथल्या गुफांमध्ये जर तुझी गर्जना डमरूच्या नादासारखी प्रतीत झाली तर शिवस्तुतीला कुठले तुडे राहणार नाही. हिमगिरीवरील सौंदर्य स्थळ पाहत पाहत युगराज परशुरामाच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि क्रौंच पक्ष्यांचे थवे जेथून पार होतात त्या हंसद्वारी तू पोहोचशील. निर्वाहून तू त्यातून पार होशील तेव्हा साक्षात भगवान विष्णूच आपले श्यामल चरण बळीराजाला पाताळात ढकलण्यासाठी उचलत आहेत की काय असा भास होईल. तिथून तू उत्तरेस वळ. पुढे गेल्यावर ज्याला देव स्त्रियांचा दर्पण म्हणतात अशा कैलासाचा तू अतिथी हो. कैलास पर्वतावर ज्याने आपल्या हातातून सर्परूपी कडे काढून टाकले आहे आणि तो हात पार्वतीच्या हातात दिला आहे अशा शिव पार्वतीचे तुला दर्शन होईल. सख्या, कैलासात देवस्त्रिया आपल्या हातातल्या रत्नजडित कंकणातल्या हिऱ्यांनी तुझ्यात गोठलेल्या जलावर आघात करतील आणि तुझा फवारा बनवतील. त्यांच्या तावडीतून जर तुझी लवकर सुटका झाली नाही तर आपल्या गर्जनेने तू त्यांना घाबरव. जिथे स्वर्ण कमलांची दाटी झाली आहे अशा मान सरोवराचे जलप्राशन करून आणि स्त्रिया आपल्या मुखावर जसं वस्त्र धरतात तशीच इंद्राचे वाहन असलेल्या ऐरावतावर क्षणभर छाया धरून आणि कल्पवृक्षाच्या पर्णांना मंद वायू लहरींनी हलके झोके देऊन तू तिथल्या निसर्ग सौंदर्याचा उपभोग घे. इच्छेनुसार विचरण करणाऱ्या मेघा, आता तुझ्या प्रवासाचा शेवटला टप्पा जवळ आलेला आहे. माझी अलकापुरी तुला जणू गंगेचे ढळलेले वस्त्रच भासत. ती आपल्या प्रियकराच्या अर्थात कैलासाच्या अंगावरती विराजमान झालेली आहे. मित्रा, जेव्हा तू वर्षा ऋतूत अलका नगरीतल्या उंच उंच प्रासादांवर दाटी करशील आणि जलवर्षाव करशील त्यावेळी ती नगरी एखाद्या कामिनीने मोत्यांच्या जाळ्यांनी आपला विपुल केशसंभार सुशोभित केला आहे अशी भासेल. अशा सुंदर मनोहारी अलका नगरीमध्ये माझ्या प्रियेचे वास्तव्य आहे. अलका नगरी एक पौराणिक नगरी होती. तिला कुबेरपुरी असं सुद्धा म्हणत आणि जिथे देव आणि यक्ष यांचं वास्तव्य होतं असं मानल्या जात. ती अलकनंदा नदीच्या तीरावर बसलेली होती. आता अलका नगरी अलका ग्लेशियर या नावाने प्रसिद्ध आहे आणि गढवाल क्षेत्रातील बद्रीनाथ जवळ स्थित आहे. कुबेर सदना जवळी आहे उत्तरेस ते भवन आमचे दुरून भरते नैनी कारण तोरणदारी इंद्रधनुचे.
प्रियपुत्रा समसखीने माझ्या वाढविलेला तरु अंगणी मंदाराचा गुच्छ दयाचे सहज करांमध्ये येतो झुकून. जिथे माझ्या स्वामी कुबेराचे सदन आहे त्याच्या उत्तरेस माझे निवासस्थान आहे. त्याच्या द्वाराला तुला इंद्रधनुचे तोरण बांधलेले दिसेल. माझ्या पत्नीने ज्याला प्रियपुत्राप्रमाणे वाढवले आहे असा बहरलेला मंदार वृक्ष अंगणात दिसेल. नजीकच तुला 5 मण्यांनी जिच्या पायऱ्या सुशोभित केल्या आहेत अशी पुष्करणी दिसेल, ज्यात सुवर्ण कमळे फुललेली दिसतील. हंस आनंदाने विहरत असतील. तिथल्या उद्यानात तुला अशोक तांबड्या फुलांनी बहरलेला दिसेल. तिथे तू तुझ्या बहिणीची प्रतीक्षा कर. काही काळातच तुला तिचे दर्शन होईल. माझ्या विरहामध्ये व्याकुळ झालेली अशी माझी प्रिया तुझ्या दृष्टीस पडेल. जेव्हा तू तिला भेटशील आणि तू माझा दूत आहे असं सांगशील तेव्हा तिची अवस्था लंकेत बंदिवान असलेल्या सीतेची हनुमानाला अशोक वनात बघून झाली असेल तशीच होईल. माझ्या प्रियेला तू माझा संदेश विदित कर, तिची सांत्वना कर, तिला धीर दे. हा विरहाचा काळ लवकरच संपुष्टात येईल, आमचं पुनर्मिलन होईल असा संदेश तू तिला दे. तिला आश्वस्त कर, माझ्या मनीची व्यथा पण तिला सांग. अशा रीतीने माझ्या प्रियतमेचे हर प्रकारे सांत्वन केल्यानंतर मेघा हिमालयाच्या शिखरांवरून तू त्वरेने परतीचा मार्ग कर. कुशल वचन ऐकता प्रियेचे संकेताच्या खुणा जाणवून पहाट वेळी कुंद फुलासम मिळेल मजला नवसंजीवन. परतल्यावर जेव्हा तुझ्या मुखातून तिचं क्षेम कुशल ऐकेन तेव्हाच माझ्या मनाला नवसंजीवनी प्राप्त होईल. एवढेच बोलून तो यक्ष थांबत नाही, तर आपल्या बोलण्याच्या समारोपात तो त्या मेघाविषयीच्या आपल्या भावनाही फार उत्कटतेने प्रकट करतो. कळते मजला अनुचित आहे करणे मी तुझं अशी याचना, स्नेहशील तू करुणेने पण पुरवशील मम खचित कामना. जलभाराने लवलेल्या वा इष्ट असा तर मार्ग धरावा, विद्युत सखीचा विरह घनारे माझ्या समतुज क्षणही नव्हावा. मेघा, मी तुला अशी जगावेगळी याचनायुक्त मागणी करणे कसे अनुचित आहे, पण मला खात्री आहे की माझ्या विषयीच्या स्नेहशील करुणेने तू माझी ही कामना निश्चितच पुरवशील. तुझ्यामधल्या जलभाराने तू लवलेला आहेस, त्यामुळे तू मी सांगितलेला इष्ट मार्ग धर आणि मला जसा माझ्या सखीचा विरह सहन करावा लागतो आहे तसा तुला कधीही तुझ्या सखीचा म्हणजेच विद्युल्लतेचा विरह सहन करावा लागू नये अशी माझी मनःपूर्वक इच्छा आहे. तर अशा प्रकारे मेघदूतच्या पूर्व भागात म्हणजेच पूर्व मेघात त्या मार्गात येणारी प्रसिद्ध स्थानं एकूण 10 नगर, त्यांची वैशिष्ट्य, तीर्थस्थानं, स्त्री पुरुषांची वर्णनं, त्यांच्या वेशभूषा, केशभूषा, त्यांच्या मनोवस्था, पशुपक्षी, मार्गात येणाऱ्या एकूण 9 नद्या, 8 पर्वत शृंखला, निसर्ग सौंदर्य इत्यादींचं अलंकृत भाषेत रसभरीत वर्णन केलं आहे. अत्यंत रमणीय असा हा प्रवास भारतभूमीचे भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व विदित करतो आणि कालिदासांच्या भौतिक ज्ञानाची सुद्धा ओळख करून देतो. यक्षाने जो मार्ग मेघाला सांगितला आहे तो खरोखरच मान्सूनच्या वाऱ्यांचा मार्ग आहे हे सिद्ध झालेला आहे. अशा या मेघ प्रवासाच्या मार्गातील मुख्य संकेतस्थळ आणि हवाई मार्ग यांच्या वर्णनाला वैमानिक परिभाषेत नॅव्हिगेशन लॉग असे म्हणतात. यक्षाने मेघाला हा जो मार्ग मेघाला सांगितला आहे त्यातील तथ्य पडताळण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉक्टर S.V. भावे यांनी स्वतःच्या मालकीच्या विमानातून कालिदासाने गीत केलेल्या मेघाच्या मार्गावरून प्रवास केला आणि महाकवी कालिदासांनी केलेले हे संपूर्ण वर्णन 100% सत्य सिद्ध होत असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर कालिदासांनी आकाश मार्गे प्रवास केल्याशिवाय ते हे काव्य लिहूच शकत नाही हे सुद्धा त्यांनी सिद्ध केले. तर अशा ह्या आपल्या थोर प्रतिभा संपन्न महाकवीला शतशः प्रणाम. या ढगाच्या कागदावर संगीत छापली दाहिनीला जाऊन वाऱ्यानं वाकली. गद्य आणि पद्य याचा सुरेख संगम आपण या ठिकाणी घडलेला म्हणून गद्य आणि पद्य विजावून वाद्य सुंदर चित्र आता मुलीही बोलावं. नमस्कार, मी समीक्षा दत्तात्रय कुटुंबे डॉक्टर काकासाहेब पुण्यापात्री माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी. कथा मेघ. एक प्रवास मेघाचा अतिशय उत्तम होती. या प्रवासातून आम्हाला भरपूर माहिती मिळाली. तुम्ही आम्हाला मेघाचा प्रवास कसा घडतो ते सांगितले, अगदी गोष्टीप्रमाणेच सांगितले. तुम्ही म्हटलेली कविता त्यामध्ये असलेल्या काव्यकृती देखील खूप सुंदर होत्या. तुमची यातील भाषा शैली
अतिशय सुंदर होती. यातील काव्यपंक्तींमुळे तुमचं गद्य आणि पद्य यातील मिक्सचर खूप आवडलं. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्र माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी साहेबराव गावडे. वाङ्मय प्रकार प्रवास वर्णन. आतापर्यंत जितके प्रवास वर्णन झाले ते वेगळ्या स्वरूपाचे होते. ते त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रवासावर ते वर्णन होते. पण हा प्रवास वर्णन मला थोडा वेगळा वाटला आणि ऐकण्यात सुद्धा गद्य आणि पद्याचे ते ताळमेळ बसवलेलं होतं आणि ते संस्कृत मधील श्लोक आणि त्याचा अर्थ तुम्ही सांगितला ते मला खूप छान वाटलं. मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे प्रवास वर्णन का घेतलं? तुमच्या जीवनात घडलेल्या कोणत्या प्रवासाबद्दल सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकत होते, तर हेच का घेतलं? कारण महाकवी कालिदासांचं हे जे खंडकाव्य आहे, खंडकाव्य म्हणतात त्याला, महाकाव्य नाही, त्याच्याबद्दल माहिती तुम्हा मुलांना नसते. बऱ्याचशा लोकांना नाही आहे याच्याबद्दलची माहिती. वरवरचं सगळं माहिती आहे, पण तो अक्षरशः कसा त्या मेघाने प्रवास केला आणि ते काल्पनिक नसून ते सत्य आहे हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे कालिदासांना एक वैज्ञानिक, म्हणजे ते कवी तर होते पण ते एक वैज्ञानिक होते, वैमानिक होते हे सुद्धा सिद्ध झाले आहे आणि याची माहिती सगळ्यांना व्हावी आणि या अशा अलंकृत रसभरीत काव्याचं सर्वांनी आस्वाद घेता यावा म्हणून आम्ही हा प्रवास वर्णन खूप छान खेळून ठेवणारं होतं आणि आम्ही संस्कृतच्या विद्यार्थिनी असल्यामुळे कालिदासांचं आमच्या संस्कृतच्या पुस्तकात उल्लेख असतो, पण कालिदासांबद्दल अजून आम्हाला जाणून घ्यायला भेटलं याबद्दल मला खूप आनंद वाटतो. भाषा शैली कालिदासांचे संस्कृतबद्दल श्लोक तर आम्हाला बऱ्यापैकी माहीतच होते कारण की विद्यार्थिनी असल्यामुळे आणि खूप छान वाटलं. 10 नगरे आणि 9 नद्यांची नावे आणि गंगा नदीला जान्हवी म्हणजे असं प्रत्येक नदीबद्दल त्यांची आधीची नावे आणि आत्ताची नावे याबद्दल सुद्धा आम्ही जाणून घेतलं आणि ताळमेळ खूप उत्तम होता. खूप छान वाटलं, खूप छान झाला दिवस. धन्यवाद. तुमचा विभाजन खूप छान झाले व मला एक प्रश्न पडला की तुम्ही ह्या अभिभाषणाचे लेखक कोण आहे? तर मी याचा अभ्यास केलेला आहे आणि पूर्ण अभ्यास करून मग मी हे प्रवास वर्णन लिहिलं. संस्कृत मधला अभ्यास केलं. शांता शेळके, श्रीमती शांता शेळके यांनी मराठीमध्ये त्याचा अनुवाद केलेला आहे संस्कृत श्लोकांचा, तो वाचला. हिंदीमध्ये मी नुकतंच MA कंप्लीट केलंय. मी डॉक्टर आहे, स्वतः मेडिकल स्टुडंट आहे, पण तरी मला आवड आहे म्हणून मी हिंदीत MA केलंय. तर त्याच्यानंतर सुद्धा मला मी अजून ते अभ्यास करून हे पूर्ण लिहिलेलं आहे. थँक्यू.